नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे प्रोफेसर गिरी सर आणि आपण बघणार आहोत केमिस्ट्री सब्जेक्ट मधील GOC नावाचा एक महत्वाचा चॅप्टर, जी म्हणजे जनरल, O फॉर ऑर्गॅनिक आणि C म्हणजे केमिस्ट्री. जनरल, ऑर्गॅनिक, केमिस्ट्री. ठीक आहे. तर मग अशा या इम्पॉर्टंट टॉपिक मध्ये, चॅप्टर मध्ये आपण एक सब टॉपिक कव्हर करणार आहोत. त्याचं नाव आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट. ठीक आहे. IE, इंडक्टिव्ह इफेक्ट. तर इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय किंवा याची डेफिनेशन कशी आपण एक्सप्लेन करू, तर सोपी डेफिनेशन आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन, displacement of sigma electron towards more electronegative atom or group. ठीक है. Displacement of sigma electron toward more electronegative atom or group called as inductive effect. सोपं आहे ना सर. तर आता याचा मराठीत अर्थ काय होतो की सर, मान्य करा, तुमच्याकडे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ठीक आहे. या ठिकाणी सर एक्स आहे, हॅलोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन. ठीक आहे. आणि इथे कोण आहे सर, एक अल्कायल ग्रुप आहे. कोण आहे? अल्कायल ग्रुप. ठीक. एक एक्झाम्पल जर घेतलं इथं मी CH3R, एकच्या जागी घेतो सर मी फ्लोरीन. बरोबर. तर सर लक्ष असू द्या, फ्लोरीनची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी ही कार्बनच्या इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी पेक्षा कशी आहे? जास्त. बरोबर. मग सर हा झाला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम, हा झाला लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. ठीक आहे. तर अशा या दोघांमध्ये कोण आहे सर? एक सिग्मा बॉन्ड आहे. बरोबर. आणि या सिग्मा बॉन्ड मार्फत कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम कडून जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम कडे इलेक्ट्रॉन काय होतात सर? ट्रान्समिट होतात, प्रवाहित होतात, धावतात, पळतात. आणि सर या इलेक्ट्रॉनच्या डिस्प्लेसमेंटमुळे मॉलिक्युल्स मध्ये जो बदल होतो, तोच बदल कोणत्या नावाने ओळखला जातो? इंडक्टिव्ह इफेक्ट. सोपं आहे ना सर. पुन्हा एकदा, माझ्याकडे एक गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, ज्यामध्ये एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहे, दुसरा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहे. दोघांच्या तुलनेत एकाची निगेटिव्हिटी खूप जास्त आहे, दुसऱ्याची निगेटिव्हिटी कमी आहे. सर ज्याची निगेटिव्हिटी कमी आहे त्याच्याकडून इलेक्ट्रॉन हे जास्त निगेटिव्ह ऍटम कडे प्रवाहित होतात. आणि या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे जो बदल होतो त्या बदलास इंडक्टिव्ह इफेक्ट असे म्हणतात. ठीक आहे सर. क्लिअर. डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन, डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन toward more electronegative atom, toward more electronegative atom, that's called as a inductive effect. चला पुढे. तर मग इंडक्टिव्ह इफेक्टचे प्रकार पडतात. हा जो काही इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, जो काही बदल आहे, त्या बदलाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्लस आय इफेक्ट आणि दुसरा जो इफेक्ट आहे मायनस आय इफेक्ट. ठीक आहे. आपण हेडिंग पण लावू शकतो. टू टाइप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. फर्स्ट वन इज अ प्लस आय इफेक्ट, सेकंड वन इज मायनस आय इफेक्ट. क्लिअर. चला मग सर प्रश्न एक आहे की प्लस आय इफेक्ट आणि मायनस आय इफेक्ट कसा आयडेंटिफाय केला पाहिजे किंवा कसा आयडेंटिफाय केला जातो? तर सोपं आहे.
लक्ष असू द्या. तर मान्य करा, माझ्याकडे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जो की हायड्रोकार्बन आहे आणि या हायड्रोकार्बनला सर या ठिकाणी क्लोरीन चिटकलेलं आहे, बरोबर. तर क्लोरीनची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी ही जास्त आहे ऍज कम्पेअर अल्काइल ग्रुप म्हणजेच या शेजारी असलेल्या कार्बन पेक्षा. सर इलेक्ट्रॉनचा फ्लो कुठून कुठे होणार, तर सर्वांनी सांगायचे. उत्तर तुमचं बरोबर आहे. काय, तर सर कार्बनची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी कमी आहे आणि क्लोरीनची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी जास्त आहे, म्हणून इलेक्ट्रॉन हे कार्बन कडून क्लोरीन कडे काय होतील, प्रवाहित होतील, ट्रान्समिट होतील, बरोबर आहे. मग सर या ठिकाणी कार्बन चेन कडून इलेक्ट्रॉन हे क्लोरीन कडे चाललेत, म्हणून या ठिकाणी इफेक्ट आहे मायनस आय. कोणता इफेक्ट आहे, मायनस. कार्बन चेन कडून इलेक्ट्रॉन हे क्लोरीन कडे चाललेत, कार्बन चेन कडून इलेक्ट्रॉन क्लोरीन कडे चाललेत, म्हणून इफेक्ट कोणता आहे, मायनस आहे, बरोबर. चला सर पुढे नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करतो. तर जसं की सर माझ्याकडं हा एक ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहे हायड्रोकार्बन आणि सर याला जोडला गेलाय सर कोण, NH मायनस, बरोबर आहे. तर आता लक्ष द्या, कार्बन पेक्षा इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी नायट्रोजनची नक्कीच जास्त आहे, परंतु त्याकडे कोण आहे, निगेटिव्ह चार्ज. मग सर अशा वेळेस हा जो काही नायट्रोजन, हायड्रोजन आणि यांच्याकडे असलेला जो काही निगेटिव्ह चार्ज आहे तो चेनकडे पाठवला जातो. कुणाकडे पाठवला जातो, कार्बनच्या चेनकडे. अशा वेळेस इफेक्ट बनतो प्लस आहे. कार्बन चेन कडून इलेक्ट्रॉन क्लोरीन कडे चाललेत म्हणून मायनस आहे. NH कडनं इलेक्ट्रॉन कार्बन चेन कडे चालले म्हणून प्लस आहे. सोपं आहे सर. मग सर असे कोणकोणते ऍटम किंवा कोणकोणते ग्रुप आहेत जे की इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी जास्त दाखवतात आणि पुन्हा सर जास्त मायनसचा इफेक्ट शो करतात, ठीक आहे. आणि कोणते ऍटम किंवा कोणते ग्रुप ऑफ ऍटम आहेत जे प्लस हा इफेक्ट शो करतात, बरोबर. मग सर यांची लिस्ट आहे सर आमच्या एनसीईआरटीच्या बुकमध्ये आणि स्टेट बोर्डच्या बुकमध्ये. सर मी काही सॅम्पल या ठिकाणी कव्हर करतो. जसं की NH3 हा जर कार्बन चेनला कनेक्ट असेल किंवा NF3 हा जर कार्बन चेनला कनेक्ट असेल, CN हा जर कार्बन चेनला कनेक्ट असेल, बरोबर. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हायड्रॉक्सी ग्रुप, अमाइन ग्रुप एक्सेट्रा अनेक आहेत. तर सर त्या ठिकाणी हा मायनस आय इफेक्ट काय होणार, शो होणार. जर कार्बन चेन मध्ये किंवा जर कार्बन चेनला यापैकी एक जण चिटकलेला असेल, कनेक्ट असेल, तर त्या ठिकाणी त्या मॉलिक्युल्स मध्ये मायनस आय इफेक्ट दिसणार. क्लिअर. चला पुढे नेक्स्ट. जर कार्बन चेनला NH प्लस O मायनस COO मायनस टर्शरी अल्कायल, सेकंडरी अल्कायल, प्रायमरी अल्कायल, हायड्रोजन कनेक्ट असतील तर त्या मॉलिक्युल्स मध्ये प्लस आय इफेक्ट दिसणार. कोणता इफेक्ट दिसणार, प्लस आय इफेक्ट. म्हणजेच कार्बन चेनला ही सर्व इलेक्ट्रॉन डोनेट करतील म्हणून प्लस आहे, ठीक आहे. सर जेव्हा हे कार्बन चेन कडनं इलेक्ट्रॉन घेतील तेव्हा मायनस आहे इफेक्ट. क्लिअर. सोपं आहे सर.
आणि याच वरती सर डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो. क्वेश्चन कसा असेल तर लक्ष द्या. दिलेल्या मॉलिक्युल्स मध्ये प्लस हा इफेक्ट दिसतोय की मायनस हा इफेक्ट दिसतोय. तर सर्वांनी एक 30 सेकंदाचा वेळ घ्यायचा आहे आणि क्वेश्चनचा मला आन्सर पण सांगायचं. दिलेल्या मॉलिक्युल्स मध्ये दोघांपैकी कोणता इफेक्ट आहे, प्लस हा इफेक्ट की मायनस हा इफेक्ट. ठीक आहे, 35 सेकंद सर्वांनी वेळ घ्यायचा आहे. ठीक आहे, तर सर आन्सर आहे तुमच्या नोटबुक मध्ये मायनस आय इफेक्ट. बरोबर ना? बरोबर. सर का? तर मला सांगणार तुम्ही. या ठिकाणी कोण आहे? CH2. इथे कोण आहे? CH2. इथे पण कोण आहे सर? CH2. इथे कोण आहे सर? CH3. कार्बनची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी कमी आहे ऍज कम्पेअर नायट्रोजन. बरोबर. मग सर ज्याची निगेटिव्हिटी जास्त आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉनचा काय होणार? फ्लो होणार. मग सर कार्बन कडनं इलेक्ट्रॉन कोणाकडे प्रवाहित झाले? NO2 कडे. म्हणजे कार्बन चेन कडनं इलेक्ट्रॉन कोणाकडे प्रवाहित झालेत? NO2 कडे. बरोबर. मग सर डेफिनेशन नुसार जेव्हा चेन कडून ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम कडे जो की फॉरेनर आहे त्याकडे इलेक्ट्रॉन ट्रान्समिट होतात, अशा वेळेस त्या ठिकाणी कोणता इफेक्ट दिसतो आपल्याला? मायनस आय इफेक्ट. ठीक आहे सर. अजून एक क्वेश्चन कव्हर करू आपण सर. ठीक आहे, या ठिकाणी आहे सर NF3+. सर्वांनी पुन्हा 30 सेकंद वेळ घ्यायचे आणि आन्सर सांगायचे. मायनस आय इफेक्ट की प्लस आय इफेक्ट? ठीक आहे, चला. आन्सर असेल तुमच्या नोटबुक मध्ये मायनस आय इफेक्ट. ठीक आहे, कारण यामध्ये कार्बन चेन कडून NF3 कडे इलेक्ट्रॉनचा काय होतोय? प्रवाह. इलेक्ट्रॉन ट्रान्समिट फ्रॉम चेन टू NF3. म्हणजे कोणता इफेक्ट आहे सर? मायनस आय इफेक्ट. सोपं आहे ना सर? क्लिअर. चला सर पुढे. पुढे सर या ठिकाणी अजून एक क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर इथं आहे सर माझ्याकडे कोण? फ्लोरीन. फ्लोरीन. बरोबर. ब्रोमीन. थोडासा ऍडव्हान्स क्वेश्चन आहे सर, पण लक्षात असू द्या. ठीक आहे, A, B, C आणि D. तर या तिघांपैकी सर्वात जास्त मायनस आय इफेक्ट कुठे दिसून येईल? दिलेल्या एक्झाम्पल पैकी सर्वात जास्त मायनस आय इफेक्ट कुठे दिसून येईल? ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये की डी मध्ये?
ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ठरवलेलं आन्सर बरोबरच आहे. कोणतं? ऑप्शन सी. का सर? तर लक्ष आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी ऑर्डर जर तुम्ही चेक केली तर तुमच्या लक्षात येईल, हे जे काही फॉरेनर ऍटम आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, यामध्ये फ्लोरीनची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी जास्त आहे. नंबरला 2 ला येतो सर क्लोरीन, नंबर 3 ला येतो सर ब्रोमीन आणि नंबर 4 ला येतो कोण? आयोडीन. सर याची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी कशी आहे? जास्त आहे. कुणाची? फ्लोरीनची. कुणाच्या तुलनेत? या तिघांच्या तुलनेत. म्हणून म्हणून इलेक्ट्रॉनचा प्रवाह हा चेन कडून फ्लोरीन कडे हा खूप जास्त स्पीडनं होतो. बरोबर. थोड्या कमी स्पीडने कुठं होणार आहे सर? फ्लोरीन मध्ये. इलेक्ट्रॉनचा प्रवाह थोड्या कमी स्पीडने कुणाकडे होणार? फ्लोरीन कडे. अजून कमी स्पीडने कुठं होणार सर? बीआर कडे. आणि सर्वात कमी स्पीड इलेक्ट्रॉनचा कुठे असेल? तर सर फर्स्ट मध्ये. का? सर इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी कशी आहे सर? खूपच कमी. इथे इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी खूप जास्त आहे आणि याच इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटीच्या प्रभावामुळे या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा प्रवाह खूप जास्त आहे, म्हणजेच या ठिकाणी मायनसचा इफेक्ट पण जास्त असेल. क्लिअर सर? जेवढी फॉरेनर ऍटम किंवा ग्रुपची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी जास्त, तितकी सर ट्रान्समिशनचा जो काही स्पीड असेल इलेक्ट्रॉनचा तो जास्त. क्लिअर? म्हणून सर सर्वात जास्त इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी कुठे दिसणार आहे? इथं. क्लिअर सर? पक्का? आता लक्ष द्या. प्रश्न एक तयार झालाय की सर इंडक्टिव्ह इफेक्ट हा जीओसी मध्ये का शिकवला जातो? बरोबर ना? तुम्ही म्हणाला की सर इंडक्टिव्ह इफेक्ट तुम्ही समजून सांगितलंय. जर कार्बन चेन कडून इलेक्ट्रॉन जर प्रवाहित होत असतील एका फॉरेनर ऍटम कडे तर तो मायनस हा इफेक्ट. बरोबर. जर कार्बन चेन कडे जर फॉरेनर ऍटम कडनं जर इलेक्ट्रॉन ट्रान्समिट होत असेल तर प्लस हा इफेक्ट. इथपर्यंत समजतंय. परंतु हा इंडक्टिव्ह इफेक्ट जीओसी मध्ये का शिकवला जातो? बरोबर ना? तर विद्यार्थी मित्रांनो सोपं आहे. काय? ते लक्षात असू द्या. नंबर 1, हा जो काय इंडक्टिव्ह इफेक्ट आहे तो कार्बोक्सिलिक ऍसिडची ऍसिडिक स्ट्रेंथ डिटरमाइन करतो. लक्ष असू द्या सर, खूप सोपं आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, ही कार्बन चेन आहे, सी डबल बॉन्ड OH आहे, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आहे. मग अशा या कार्बोक्सिलिक ऍसिडची ऍसिडिक स्ट्रेंथ, कोणती स्ट्रेंथ? ऍसिडिक स्ट्रेंथ डिटरमाइन करणार आहे. कोण डिटरमाइन करणार आहे? तर इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? इंडक्टिव्ह इफेक्ट शिकायचं. सर थिअरीकडे जास्त न वळता आपण एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. ठीक आहे, तर लक्ष असू द्या सर. माझ्याकडे आहे सर हा CH3, सी डबल बॉन्ड OH ऍसिड आहे सर. तर दुसरा आहे माझ्याकडे CH3, CH2, सी डबल बॉन्ड OH ऍसिड नंबर फर्स्ट, ऍसिड नंबर सेकंड. आणि प्रश्न विचारला गेलाय की दोघांपैकी विच वन इज मोर ऍसिडिक. प्रश्न काय विचारलाय सर? दोन ऑप्शन पैकी किंवा या दोन मॉलिक्युल्स पैकी किंवा या दोन ऍसिड पैकी सर्वात स्ट्रॉंग ऍसिड कोण, किंवा कोणाची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त. बरोबर ना? ठीक. मग सर असं आपण डायरेक्ट आन्सर सांगू नाही शकत. मग सर या दोघांची ऍसिडिक स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी गरज आहे कुणाची? इंडक्टिव्ह इफेक्टची. कळतंय का मी काय सांगतोय? हे दोन ऍसिड आहेत,
पण दोघांपैकी कोणीतरी एक जण स्ट्रॉंग ऍसिड आहे, कुणाच तरी एकाची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त आहे आणि कोणीतरी एकाची ऍसिडिक स्ट्रेंथ कमी आहे. हे डिटरमाइन करायचं असेल तर मला कोणाचा वापर करायचा आहे? इंडक्टिव्ह इफेक्टचा. बरोबर ना? समजते का मी काय सांगतोय ते? समजतं? लक्ष असू द्या. क्वेश्चन कितकही जरी किचकट असला, आन्सर तितकंच सोपं आहे. समजून घ्या सर. हा तो काय CH3 ग्रुप आहे, जो C डबल बॉन्ड OH ला कनेक्ट आहे आणि हा CH3 इलेक्ट्रॉन डोनर आहे. हा इलेक्ट्रॉन काय करतो? रिलीज करतो. इलेक्ट्रॉन रिलीज करतो. मग सर या CH3 कडून निघालेले इलेक्ट्रॉन कुणाकडे गेले? कार्बोनिल कार्बनकडे. कार्बोनिल कार्बनकडून इलेक्ट्रॉन कोणाकडे गेले? ऑक्सिजनकडे. परिणामी ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी वाढली गेली आणि सर तो त्याच इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटीचा वापर करून हायड्रोजनला स्वतःकडे अट्रॅक्ट करून ठेवतो. हायड्रोजनला इझी बाहेर पडू देत नाही. बरोबर? चला सेम वे CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि H. सर इथं पण हा CH3 इलेक्ट्रॉन देणार कुणाला? CH2 ला. पुन्हा सर CH2 कुणाला देणार? कार्बोनिल कार्बनला. पुन्हा कार्बोनिल कार्बनकडून इलेक्ट्रॉन कोणाकडे गेले सर? ऑक्सिजनकडे. ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी वाढली. पुन्हा तर हायड्रोजनला काय करतो? स्वतःकडे अट्रॅक्ट करून ठेवतो. इझिली हायड्रोजनला बाहेर पडू देणार नाही. तरी पण प्रश्न विचारलाय, दोघांपैकी स्ट्रॉंग ऍसिड कोण? म्हणजे दोघांपैकी कोण लवकर H डोनेट करेल? बरोबर ना? तर लक्ष द्या. तर या ठिकाणी ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन देणाऱ्यांची संख्या किती? 2. ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन देणाऱ्यांची संख्या किती? 2. बरोबर? म्हणून निगेटिव्हिटी ही कशी आहे? थोडी जास्त ऍज कम्पेअर CH3. इथं इलेक्ट्रॉन देणारा कोण आहे? एकच ग्रुप. इथे इलेक्ट्रॉन देणारे किती ग्रुप आहेत? 2. मग सर ज्या ठिकाणी 2 जण इलेक्ट्रॉन देत आहेत तिथे निगेटिव्हिटी कशी असेल? जास्त. जिथे इलेक्ट्रॉन देणारा एकच ग्रुप आहे तिथे निगेटिव्हिटी कशी असेल? कमी. मग सर या ठिकाणी जास्त निगेटिव्हिटी आहे म्हणून जास्त हायड्रोजनला अट्रॅक्ट करून ठेवलं जाईल आणि इथं इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी थोडी कमी आहे याच्या तुलनेत, म्हणून सर इथं हायड्रोजनला थोडस कमी अट्रॅक्ट करून ठेवलं जाईल. मग सर ज्या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे त्या ठिकाणी बॉन्ड इझिली काय होतो? ब्रेक. मग सर ज्या ठिकाणी इझिली ब्रेकअप होईल तिथनं सर कोण बाहेर पडेल? H+. कोण बाहेर पडेल? H+. इथनं पण H+ बाहेर पडेल, पण सर याच्या तुलनेत उशिरा. कळते ना? इथनं पण H बाहेर पडतोय, इथनं पण H बाहेर पडणार आहे, पण सर या सेकंड एक्झाम्पलच्या तुलनेत फर्स्ट मध्ये हायड्रोजन लवकर बाहेर पडेल. म्हणून हा झाला स्ट्रॉंग ऍसिड. ठीक आहे. आणि याच्या तुलनेत हा झाला वीक ऍसिड. खतम सर. तर दोघेही ऍसिड आहे, पण दोघांमध्ये डिसाइड करायचंय स्ट्रॉंग कोण आणि वीक कोण. तर सर जो लवकर H देईल स्ट्रॉंग ऍसिड, जो उशिरा H देईल तो वीक ऍसिड. क्लिअर? मग सर असे अनेक क्वेश्चन्स आहेत. यासाठी काही ट्रिक्स? यस सर आहे. जर तुम्हाला वाटतं की इतका डाटा या 40 दिवसामध्ये कव्हर करणं किंवा समजून घेणं आणि पुन्हा याच्यावरती न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं वेळ खाऊ आहे, तर फास्ट अशी एक ट्रिक द्या आम्हाला की ज्या ट्रिक मधनं आम्ही इझिली हाय लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर सर सोपं आहे, लक्ष असू द्या. ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ carboxylic acid is directly proportional to the minus I effect and inversely proportional to the plus I effect. सर याचा वापर करून तुम्ही सर
MHT CET पासून तर जेई ऍडव्हान्स पर्यंत होल क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. काय म्हणले, जर कार्बोक्सिलिक ऍसिडची ऍसिडिक स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची असेल, बरोबर, कॅल्क्युलेट करायची असेल तर कोणावर डिपेंडंट आहे ती, मायनस आहे आणि प्लस. मग सर जिथं प्लसचा इफेक्ट जास्त तिथे ऍसिडिक स्ट्रेंथ कमी, आणि सर जिथं मायनसचा इफेक्ट जास्त तिथे ऍसिडिक स्ट्रेंथ पण कशी असेल, जास्त. सोपे सर. मग मी म्हणलं सर हा फॉर्म्युला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तो कसा अप्लाय करायचा, बरोबर, हे या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये कव्हर केलंय. परंतु मी म्हणलं की तुम्ही तुमच्या बुक मधनं, तुमच्या असलेल्या डायजेस्ट मधनं किंवा क्वेश्चन बँकच्या सेट मध्ये सर अनेक इंडक्टिव्ह इफेक्टचे क्वेश्चन बाहेर काढा, बरोबर, आणि त्यामध्ये सर हा फॉर्म्युला पुट करा. मी म्हणेल की सर जवळजवळ 100% तुमचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह होतील. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबूया. बाय.